हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वात आधी सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आज वडफळं करू. पूजेसाठी ती वडफळं करतात. इतर साहित्याबरोबर ती वडफळं पण करतात. चला तर मी दाखवते वडफळं कशी करायची. हे बघा, ही साधी आपली गव्हाची कणिक आहे. चपात्यांना कणिक करतो तशी ती कणिक आहे. आणि हे सारण आपल्याला पाहिजे तर आपण पुरण तयार असेल तर पुरण घालू शकतो, किंवा मग हे मी मोदकाचं जसं सारण करतो आपण खोबऱ्याचं तसं केलंय. हे बघा, हे असं भरायचं, किंवा अगदी फक्त गूळ किंवा साखर पण घालून आपण करू शकतो. पण हे आमच्याकडे अशी पद्धत आहे हे वडफळं करायची. हे बघा, आपण मोदकाला कळ्या पाडतो, पण हे असं साधे करायचे. हे एक एक करून ठेवायचं असे, आणि असे 5 करायचे आणि ते एकाला एक जोडायचे. आणि मग मोदक आपण जसे उकडवतो तसे ते उकडायला ठेवायचे. बघा, इकडे मी पाणी गरम करायला ठेवले चाळणीमध्ये. जसे आपण मोदक उकडतो तसेच ते उकडायचं. सारण कोणतंही चालतं, अगदी काही नसेल तर फक्त गूळ किंवा साखर घातली तरी चालते. हे असे 5 करायचे आणि ते एकाला एक जोडायचे आणि उकडायचे. मोदकाला आपण कळ्या पाडत बसतो तसं नाही, हे साधे आपले असे करायचे. घरात खायला आवडत असतील तर जास्त केले तरी चालतात, नाहीतर मग आपलं थोडे पूजेपुरते करायचे. हे आपले 5 करून झाले. आणि मग ते हे बघा, हे असे एकाला एक जोडायचे. त्याला फार काही वेगळं असं करायचं नसतं, पण हे शास्त्र आहे आमच्याकडे. अशी वडफळं पूजेला घेतात. हे बघा, ही अशी एकाला एक जोडायची. ही अशी जोडायची 5, आणि मग ती अशी मोदकासारखी उकडायला ठेवायची. चला तर आपण ही सगळी करून घेऊ. ही सगळी उकडायला ठेवू आपण. हे बघा, हे असे मी सगळे करून घेतले. आता आपण हे मोदक उकडतो तसे उकडायला ठेवले. एक 10 मिनिटं उकडायला ठेवूया. हे बघा, ही आपली वडफळं उकडली. आता आपण ही अशी काढून घेऊ. कुणाकुणाला माहिती आहे सांगा कमेंट करून की तुमच्याकडे अशी वडफळं करतात का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.